नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. असं असताना प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी एक मोठं विधान केलं आहे. गुवाहाटीला जायच्या वेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यांनी फोन देखील उचलला, पण त्यावर ते बोलू शकले नाही, कारण तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती, असं बच्चू कडू यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे तुम्ही फोन केला होता आणि तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती, कारण तेव्हा बरेच आमदार सगळे जाऊन तिकडे पोहोचले होते. म्हटलं आपण जाताना एक फोन केला पाहिजे आणि त्यांनी फोन उचलला, बोलले, पण त्याच्यावर काही ते बोलू शकले नाही आणि मग मी फोन ठेवून दिला. आजही कसे संबंध आहेत मातोश्रीसोबत? संबंध कसे आहे म्हणजे आमचे काही धुऱ्याचे भांडणं नाही आहे, घराचे भांडणं नाही आहे, राजकीय आहे. राजकारणात तुम्हाला माहीत आहे का, या 5 वर्षात जर आपण पाहिलं तर एक कॉमन गोष्ट पाहिली, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळ्याच्या बॅनरवर होता. बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की या निवडणुकीत एक पाहिलं तर भाजपपासून ते काँग्रेसपर्यंत तसेच राष्ट्रवादीच्या बॅनरवर देखील बाळासाहेबांचा फोटो होता. राजकारणात कोणाचा दुश्मन नसतो, कोणाचा भाऊ नसतो. राजकारणात जर तरला महत्त्व नसते. सट्टा बाजारात भाव कोणाचेही असले तरी निवडणूक आम्हीच मारलेली आहे. निकाल आमच्याच बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे. 4 तारीख ही प्रहारची आहे. आम्ही निवडणूक जिंकणार आहोत. तसेच लहान लेकराला जरी विचारलं तरी ते सांगणार की नवनीत राणा या निवडणुकीत पळणार आहे आणि त्यांना रवी राणाच पाळणार आहे. रवी राणांनी 2 वर्ष तोंड जरी बंद ठेवलं असतं तरी निकाल वेगळा राहिला असता, असं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधलाय. मात्र बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.